नमस्कार, मी सिद्धांत. आज आपल्याला प्रॅक्टिस सेट 1.2 मधले क्वेश्चन घ्यायचे आहेत. बघा, हा प्रॅक्टिस सेट बेसिकली ग्राफिकल मेथडने जे प्रॉब्लेम सॉल्व करायचे आहेत त्याबद्दल आहे. या प्रॅक्टिस सेटच्या आधी ग्राफिकल मेथड आपल्याला शिकवलेली आहे. तर बघा, क्वेश्चन नंबर 1 मध्ये काय केलेलं आहे, आपल्याला दोन इक्वेशन दिलेले आहेत. बघा, इक्वेशन नंबर 1 दिलेलं आहे x + y = 3 आणि इक्वेशन 2 दिलेलं आहे x - y = 4. हे दोन इक्वेशन आहेत. पहिल्या इक्वेशनच्या खाली एक चार्ट दिलेला आहे आणि दुसऱ्या इक्वेशनच्या खाली एक चार्ट दिलेला आहे. या चार्टचं काय करायचं आहे, बघा, जिथं ब्लँक स्पेस दिलेली आहे तिथे आपल्याला नंबर्स भरायचे आहेत. बघा, दोन्ही पण चार्टमध्ये कुठे कुठे काय आहेत, रिकाम्या जागा आहेत, त्या आपल्याला भरायच्या आहेत. तर पहिल्या इक्वेशनच्या म्हणजे x + y = 3 या इक्वेशनसाठी आपण काय करू, कॅल्क्युलेशन्स करू. जिथे कॅल्क्युलेशन लागतील तिथे कॅल्क्युलेशन करू, जिथे कॅल्क्युलेशनची गरज नाही तिथे कॅल्क्युलेशन करायची आवश्यकता नाही आहे. बघा, इक्वेशन पहिल्या इक्वेशनच्या खाली जो चार्ट आहे तिथे x = 3 दिलेला आहे, yच्या तिथं ब्लँक स्पेस आहे आणि शेवटच्या कॉलममध्ये x, y = 3, 0 दिलेला आहे. हा 3 जो आहे तो x आहे म्हणून इथे 3 आहे, म्हणजे इथं काय येणार आहे, 0. इथे बघा, 5च्या y = 5 जिथं दिलेलं आहे तिथे x ची किंमत दिलेली नाही आहे आणि सोल्युशनच्या जागी म्हणजे x, yच्या जागी पण काही दिलेलं नाही. याच्यासाठी आपल्याला कॅल्क्युलेशन करावं लागेल. बघा, गिव्हन इक्वेशन काय आहे, x + y = 3. मग एक कंडिशन म्हणजे ही वाली कंडिशन जिथे y = काय आहे, 5 आहे, त्यावेळेस आपल्याला x ची किंमत काढावी लागेल. तर कशी काढणार आहोत आपण ती, y = 5 ही किंमत आपल्याला इक्वेशनमध्ये yच्या जागी ठेवावी लागणार आहे. तर ठेवा x + 5 = 3. हे झालं. हे 5 काय करावं लागतील, आपल्याला RHSला घेऊन जावे लागतील. म्हणजे x = 3 - 5 म्हणजे काय येणार आहे उत्तर, -2. x = -2. ही किंमत काय करायची आहे, इथे लिहायची आहे. x ची किंमत आली -2. सोल्युशनच्या जागी आधी x ची किंमत लिहा -2, नंतर y ची किंमत म्हणजे काय, 5. आपला ब्रॅकेट काय झाला, हा कॉलम काय झाला, फुलफिल झाला. दुसऱ्यासाठी बघा, इथे y ची किंमत 3 दिलेली आहे तर इथे 3 आहे. x ची किंमत इथे दिलेली नाही आहे म्हणजे लिहिलेली नाही आहे, पण इथं सोल्युशनमध्ये 0,3 दिलेला आहे म्हणजे x ची किंमत काय असणार आहे, 0च असणार आहे. इथे हा आपला ब्रॅकेट काय होतो, पूर्णपणे फिल होतो. दुसऱ्या इक्वेशनमध्ये बघा, तसंच करायचं आहे. पहिल्या कॉलममध्ये तुम्हाला x ची किंमत नाही दिलेली, y = दिलेलं आहे, 0 दिलेलं आहे आणि x आणि y इथे पण काय आहे, ब्लँक आहे. म्हणजे आपल्याला यासाठी y = 0 या किमतीसाठी दुसऱ्या इक्वेशनमध्ये टाकून x ची आपल्याला किंमत काढावी लागेल. ते करा. बघा, इक्वेशन काय आहे, x - y = 4. पहिल्या कॉलममध्ये y ची किंमत काय दिलेली आहे, 0 दिलेली आहे. x ची किंमत आहे का, तर नाही, x ची किंमत आपल्याला काढायची आहे. मग आता हे x काय करणार आहोत आपण, इथे y काय करणार आहोत, इथं yच्या जागी ठेवणार आहोत. म्हणजे काय होईल इक्वेशन, x - 0 = 4. x - 0 = 4 म्हणजे हे 0 नाही लिहिलं तरी चालतं, म्हणजे x ची किंमत काय आली, 4. हे इथे लिहा. शेवटच्या ब्रॅकेटमध्ये काय लिहायचं आहे, x ची किंमत पहिली लिहायची आहे, नंतर y ची किंमत लिहायची आहे, म्हणजे काय येईल, 0,4. पुढच्या कॉलममध्ये बघा, x ची किंमत आपल्याला -1 दिलेली आहे म्हणजे x = -1. तर आपल्याला y ची किंमत काढावी लागेल. अगेन त्या इक्वेशनमध्ये ठेवा. इक्वेशन काय आहे, x - y = 4 आहे. x ची किंमत xच्या जागेवर ठेवा, -1 - y = 4. हे 1 काय होतील, तिकडे जातील म्हणजे -y = 4 + 1. इकडे बघा, वजाचे 1 होतं म्हणजे -1 होतं, ते तिकडे गेल्याच्या नंतर काय झालं, +1 झालं. त्यामुळं काय येईल तिथे, 4 + 1 = 5 म्हणजे -y = 5. मायनस इकडे ठेवायचं नाही, पूर्ण इक्वेशनला मायनसने मल्टिप्लाय करा म्हणजे हे होईल प्लस आणि हे होईल मायनस. म्हणजे x जेव्हा -1 आहे तेव्हा y ची किंमत काय आहे, -5 आहे. मग आता सोल्युशनच्या जागी शेवटच्या रकान्यामध्ये आपल्याला काय लिहायचं आहे, x ची किंमत -1 आणि y ची किंमत -5. बघा, अगदी सिंपल ॲक्टिव्हिटी होती. इथे फक्त तुम्हाला इक्वेशनचा विचार करायचा आहे. जी किंमत दिलेली आहे आपल्याला तीच पुट करून दुसऱ्या व्हेरिएबलची किंमत काढायची आहे. म्हणजे एका व्हेरिएबलची किंमत आपल्याला दिलेली असणार आहे, दुसऱ्या व्हेरिएबलची किंमत आपल्याला काढायची आहे.
ठीक आहे, तर ही ॲक्टिव्हिटी इथंच संपते. तर चला आपण नेक्स्ट प्रॉब्लेम घेऊ. बघा क्वेश्चन नंबर 2मध्ये पहिला क्वेश्चन दिलेला आहे आणि हे क्वेश्चन्स आपल्याला जसं इलिमिनेशन पहिल्या ह्याच्यामध्ये होते, तर इथे इलिमिनेशन मेथड नाही आहे. इथं आपल्याला काय आहे, ग्राफिकल मेथडने सॉल्व्ह करायचं आहे. म्हणजे काय करायचं आहे, आपल्याला चार्ट प्रिपेअर करायचा आहे. बघा पहिलं क्वेश्चनमध्ये 2 इक्वेशन दिलेले आहेत. x + y = 6, x - y = 4. ठीक आहे, ग्राफिकल मेथड शिकण्याआधी एक लक्षात घ्या, इथं y काय आहे प्लस आहे, इथं y काय आहे मायनस आहे. जर आपण इलिमिनेशन मेथड वापर करून सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न केला असता तर इथं काय करावं लागलं असतं, ॲडिशन, म्हणजे y काय झालं असतं, कॅन्सल झालं असतं. पण आपल्याला ते इथं करायचं नाही आहे. प्रॉब्लेम सोडवण्यासाठी आपल्याला पहिल्या इक्वेशनसाठी चार्ट काढून घ्यावा लागेल. तर बघा x + y = 6 या इक्वेशनसाठी आपण चार्ट प्रिपेअर करू. बघा ॲक्टिव्हिटीमध्ये जसा चार्ट दिलेला होता त्याच पद्धतीनं करायचा आहे. x y. बघा हा चार्ट झाला. इथे या रोमध्ये यक्सच्या किमती येतील, या रोमध्ये वायच्या किमती येतील आणि या रोमध्ये काय येईल, सोल्युशन येईल. आता हे करत असताना आपल्याला काय करायचं आहे, यक्स किंवा वाय कुठल्याही व्हॅरिएबलची आपल्याला एक एक किंमत ॲझ्युम करायची आहे, म्हणजे आपल्या मनाने घ्यायची आहे आणि दुसरी किंमत आपल्याला इक्वेशनचा वापर करून काढायची आहे. तर चला पहिल्यांदी समजा मी घेतलं x = 6, लेट x = 6, म्हणजे xची किंमत काय घेतली मी, 6 घेतली. मग काय करू, ही x = 6 जी किंमत मी घेतलेली आहे ती मला या इक्वेशन नंबर 1मध्ये ठेवून yची किंमत काढावी लागेल. म्हणून पुट इन इक्वेशन 1 किंवा गिवन इक्वेशन लिहू शकता. मग गिवन इक्वेशन काय आहे, x + y = काय आहे, 6, म्हणजे ही यक्सची किंमत कुठे ठेवावी लागेल तुम्हाला, या यक्सच्या जागेवर ठेवावी लागणार आहे. म्हणजे काय येईल, 6 + y = 6. आता हे 6 काय होणार आहेत, RHSला घेऊन जायचे आहेत. म्हणजे तिकडे नेल्याच्या नंतर हे पॉझिटिव्हचे 6 तिकडे गेल्याच्या नंतर काय होतील, निगेटिव्हचे 6 होतील. म्हणजे y = 6 - 6, म्हणजे y = काय आलं, 0. म्हणजे x = 6 या किमतीला yची किंमत काय आली, 0. म्हणजे इथे सोल्युशनच्या रखान्यामध्ये x, yच्या इथे काय येईल, 6, 0. बघा असंच आपण xची आणखीन वेगळी किंमत ठेवून बघू. बघा पुट x = 0 इन इक्वेशन. बघा दिलेल्या इक्वेशनमध्ये काय करतो आता मी, यक्सची किंमत घेतो 0. काय होईल बघा, दिलेलं इक्वेशन काय आहे, x + y = 6, ही यक्सची किंमत काय करायची आहे, इथे ठेवायची आहे. म्हणजे 0 + y = 6. आता हा 0 नाही लिहिला तरी चालतो, म्हणजे yची किंमत काय आली, 6. म्हणजे x जेव्हा 0 असा आपण गृहीत धरला तेव्हा yची किंमत काय येते, 6. म्हणजे पॉईंट काय झाला, 0, 6. बघा एखादी लाईन ड्रॉ करण्यासाठी 2 पॉईंट सफिशियंट्स असतात. पण खूप पॉईंट जर खूप जवळजवळ आले तर थोडासा ग्राफ काढायला अडचणीचा होतो, म्हणून 3 पॉईंट घ्यायचे असतात. बघा आणखीन एक किंमत, आता ह्या जे मी यक्सच्या किमती घेत आहे त्या सगळ्या मनाने घेत आहे. असं काही ठरलेलं नाही आहे की 6च घ्यायची आहे, 0 घ्यायची आहे, आपल्या मनानं घ्यायचं आहे. बघा तिसरी किंमत घेऊ, x = 6 झालं, 0 झालं. आता काय करतो, x = 3 घेऊ समजा. बघा यक्सची किंमत काय घेतली मी, 3 घेतली. मग अगेन ही काय करायची आहे, पुट इन इक्वेशन, गिव्हन इक्वेशनमध्ये इक्वेशन काय आहे, परत तेच इक्वेशन लिहायचं आहे. x + y = 6, ही किंमत मी काय करणार आहे, यक्सच्या जागेवर ठेवणार आहे. म्हणजे इक्वेशन काय होईल, 3 + y = 6, 3 + y = 6. आता हे 3 इकडे ठेवायचं नाही आहे, पलीकडे घेऊन जायचं आहे. ते 3 काय आहे, पॉझिटिव्हचं 3 आहे, पलीकडे गेल्याच्या नंतर काय होईल, निगेटिव्हचं 3 होईल. म्हणजे y = 6 - 3, म्हणजे yची व्हॅल्यू काय आली, 3. बघा एक्सची किंमत मी गृहीत धरली होती 3, तेव्हा yची किंमतसुद्धा काय आली, 3च आली. म्हणजे आपलं सोल्युशन ह्या शेवटच्या रखान्यामध्ये पॉईंट काय येईल, 3, 3. आता तुम्हाला वाटेल त्या किमती घेऊन yच्या किमती काढू शकता. मला ज्या सोप्या वाटल्या त्या मी किमती घेतलेल्या आहेत. हे पहिल्या इक्वेशनसाठी झालं. आता
दुसऱ्या इक्वेशनसाठी परत आपल्याला कॅल्क्युलेशन्स करायचे आहेत आणि परत असा चार्ट क्रिएट करायचा आहे. बघा मी दुसऱ्या इक्वेशनसाठी इथे चार्ट काढतो. नाही बघा दुसऱ्या, तर आता हा चार्ट कंप्लीट झाल्याच्या नंतर आपल्याला दुसऱ्या इक्वेशनसाठी पण असं चार्ट काढावं लागणार आहे. तर आपण तो चार्ट काढू. बघा x मायनस वाय इज इक्वल टू 4 हे आहे सेकंड इक्वेशन. त्यासाठी आपण चार्ट काढणार आहोत. बघा सेम करायचं आहे. याची कॅल्क्युलेशन थोडीशी वर लिहितो. बघा इथे आहे x y, इथे आहे x, y. बघा अगेन मी काय करतो, फर्स्ट समजा मी काय करतो x इज इक्वल टू 0 घेतो, पुट इन इक्वेशन 2. म्हणजे हे गिव्हन इक्वेशनमध्ये आपण पुट करू. या इक्वेशनसाठी मी कॅल्क्युलेशन करतोय. तर यक्सची किंमत काय घेतली मी मनाने 0. माझ्याकडे इक्वेशन काय आहे x मायनस वाय इज इक्वल टू 4 आहे. आता या इक्वेशनमध्ये मी गृहीत धरलेली किंमत ठेवणार आहे. तर यक्सच्या जागेवर काय येईल 0 मायनस वाय इज इक्वल टू 4. आता काय उरलं मग फक्त मायनस वाय इज इक्वल टू 4 म्हणजे वाय इज इक्वल टू काय झालं -4. म्हणजे यक्स जेव्हा 0 आहे तेव्हा वायची किंमत काय आली -4. एक्स जेव्हा 0 आहे तेव्हा वायची किंमत काय आली -4. म्हणजे माझं सोल्युशन काय झालं 0, -4. 0, -4. बघा आणखीन एक्सची किंमत गृहीत धरू. समजा मी घेतलं x इज इक्वल टू 4 जर घेतलं मी. बघा पहिले मी एक्सची किंमत काय घेतली होती 0. आता काय घेतलं x इज इक्वल टू 4 घेतलं. इथे लिहा 4. परत काय करायचं आहे इक्वेशन लिहा x मायनस वाय इज इक्वल टू 4. एक्सची ही किंमत एक्सच्या जागेवर ठेवा. 4 मायनस वाय इज इक्वल टू 4. हे 4 काय जातील तिकडे जातील. म्हणजे मायनस वाय इज इक्वल टू 4 मायनस 4 म्हणजे मायनस वाय इज इक्वल टू 0. बघा मायनस वाय इज इक्वल टू काय आलं 0 आला. आता इथे काही जणांना कन्फ्युजन होईल की आता निगेटिव्ह करायचं तर निगेटिव्ह 0 लिहायचं का. तर तसं नाही. 0 हा पॉझिटिव्हही नसतो आणि निगेटिव्ह पण नसतो. तो काय असतो न्यूट्रल असतो. म्हणजे इथे काय होईल वाय इज इक्वल टू 0 हेच येईल. म्हणजे एक्सची किंमत जेव्हा आपण 4 गृहीत धरली वायची किंमत काय आली 0 आली. म्हणजे काय झालं 4, 0. बघा सिम्पल कॅल्क्युलेशन आहे. आणखीन एक किंमत घेऊ. समजा x इज इक्वल टू काय घेतो मी आता 2. x इज इक्वल टू 2 घेतो. बघा दिलेल्या इक्वेशन कोणतं आहे हे आहे. दिलेल्या इक्वेशनमध्ये ठेवा x मायनस वाय इज इक्वल टू 4. ही किंमत काय येईल एक्सच्या जागेवर येईल. म्हणजे 2 मायनस वाय इज इक्वल टू 4. हे 2 काय होतील तिकडे जातील. म्हणजे मायनस वाय इज इक्वल टू 4 मायनस 2. मग आता काय होणार आहे मायनस वाय इज इक्वल टू 4 मायनस 2 म्हणजे 2. आता हे निगेटिव्हचं साईन आपण सगळ्या इक्वेशनला काय करू निगेटिव्हने मल्टिप्लाय करू. म्हणजे निगेटिव्हने मल्टिप्लाय केल्यास काय होईल हे पॉझिटिव्ह वाय होतील आणि हे निगेटिव्ह 2 होतील. म्हणजे यक्स जेव्हा 2 आहे तेव्हा वाय काय आलं निगेटिव्ह 2 आलं. म्हणजे आपलं सोल्युशन काय झालं 2, -2. बघा एवढं सिम्पल आहे. आता हे जे आपण 2 चार्ट प्रिपेअर केलेले आहेत ते अशाच पद्धतीने लिहायचे आहेत. बघा परीक्षेमध्ये जे इक्वेशन लिहिलं त्या इक्वेशनच्या खाली असा चार्ट करा, नंतर कॅल्क्युलेशन्स करा. दुसरं इक्वेशन लिहा, दुसऱ्या इक्वेशनच्या खाली चार्ट करा, नंतर कॅल्क्युलेशन्स करा. फायनल स्टेप काय आहे तुम्हाला एक ग्राफ असतो, ग्राफ दिलेला असतो. तर बघा इथे तुम्हाला डिस्प्ले होईल एक ग्राफ. आता या ग्राफवर काय करायचं आहे तुम्हाला ज्या फर्स्ट इक्वेशनमध्ये जे तुम्ही पॉईंट घेतलेले आहेत बरोबर जे पॉईंट आले म्हणजे हे पॉईंट आले ते पॉईंट तुम्हाला ग्राफवर दाखवायचे आहेत. बघा अशा पद्धतीनं पॉईंट आपल्याला त्या ग्राफवर दाखवायचे आहेत पहिल्या इक्वेशनसाठी. आता हे सगळे पॉईंट्स काय करायचे आहेत आपल्याला जोडून घ्यायचे आहेत. एक रेषा ओढायची आहे. बघा अशा पद्धतीने रेषा ओढायची आहे. म्हणजे आपल्याला काय झालं या लाईनसाठी जे आपण पॉईंट काढले ते काय केले आपण ग्राफवर दाखवले आणि ग्राफवर दाखवून अशा पद्धतीने काय केली आपण एक रेषा काढली. मग आणि प्रत्येक रेषा काढल्याच्या नंतर वरील समीकरण लिहायला विसरायचं नाही. एक पद्धत असते की विशिष्ट लाईन ज्या समीकरणाची आहे ते समीकरण त्या लाईनवर लिहायचं असतं बाजूला. बघा आता दुसऱ्या लाईनसाठीचे पण पॉईंट दाखवायचे सेम ग्राफवर एकच ग्राफवर ते आणि तिची लाईनसुद्धा काढून घ्यायची.
बघा लाईन पण आपण काढून घेतलेली आहे आणि हे सगळं एकाच ग्राफवर येणार आहे. हे सगळं कुठे येणार आहे? एकाच ग्राफवर येणार आहे आणि आपल्याला एक पॉईंट ऑफ इंटरसेक्शन दिसतो ग्राफवरती. ठीक आहे, म्हणजे पॉईंट ऑफ इंटरसेक्शन म्हणजे ही लाईन आणि ही लाईन काय होते, आपल्याला छेदताना दिसते तिथे, बरोबर. मग लाईन छेदताना दिसते, तो पॉईंट बघायचा ग्राफवर कुठं आहे. त्याचा एक्स ॲक्सिस जो आहे, असा आडवा जो आहे एक्स ॲक्सिसवरून तो पॉईंट बघायचा कुठे आहे. एक्स ॲक्सिसवरून तो पॉईंट बघायचा कुठे आहे, तो पॉईंट लिहायचा. वाय ॲक्सिसचा पॉईंट बघायचा एकदम बरोबर कुठं आहे आणि ते पॉईंट तिथे लिहायचे. जे कोऑर्डिनेट त्या लाईनच्या पॉईंट ऑफ इंटरसेक्शनच्या असतील तेच तुमचं सोल्युशन आहे आणि ते ग्राफवरती तशा पद्धतीने दाखवायचं. आणि फायनली काय लिहायचं, द सोल्युशन इज एक्स कॉमा वाय इज इक्वल टू, जे तुमचा पॉईंट ऑफ इंटरसेक्शन असेल तो. ग्राफवरती आपण दोन्ही पण लाईन दाखवलेल्या आहेत. तर आपल्याला एक पॉईंट भेटला, जो पॉईंट आहे 5,1, जिथे ह्या लाईन्स काय होतात, इंटरसेक्ट होतात. तेच आपलं सोल्युशन आहे. आणि शेवटी एक लाईन लिहायची आहे, द सोल्युशन इज एक्स कॉमा वाय इज इक्वल टू 5,1. इथे हा आपला प्रॉब्लेम संपतो. ठीक आहे, प्रॉब्लेम समजलाच असेल. आपण पुढचा प्रॉब्लेम घेऊ, अशाच पद्धतीने घेऊ आणि तुम्हाला कॅल्क्युलेशन समजत जातील. सेकंड नंबरचा हा प्रॉब्लेम आहे, एक्स प्लस वाय इज इक्वल टू 5, एक्स मायनस वाय इज इक्वल टू 3. हे दोन इक्वेशन आपल्याला दिलेले आहेत. आधी जसं प्रॉब्लेम केला नेमकं त्याच पद्धतीनं हा पण प्रॉब्लेम सॉल्व्ह करायचा आहे. बघा, पहिल्या इक्वेशनमध्ये एक्स प्लस वाय इज इक्वल टू काय दिलेला आहे, 5 दिलेला आहे. आपल्याला काय करायचं असतं, सिम्पली एक्सच्या किमती काय करायच्या असतात, गृहीत धरायच्या असतात. तर आपण तेच करू. बघा, लेट एक्स इज इक्वल टू 0, ही किंमत काय करायची, पुट इन इक्वेशन, पुट इन गिव्हन इक्वेशन. कसं पण लिहा. मग गिव्हन इक्वेशन काय आहे, एक्स प्लस वाय इज इक्वल टू 5 आहे. आता एक्स इज इक्वल टू 0 ही किंमत या इक्वेशनमध्ये काय करायची आहे, ठेवायची आहे. मग काय येईल, 0 प्लस वाय इज इक्वल टू 5, 0 प्लस वाय इज इक्वल टू 5. हा 0 नाही लिहिला तरी चालतो, म्हणजे एक्स इज इक्वल टू काय आलं, वाय इज इक्वल टू काय आलं आपलं 5. म्हणजे बघा, एक्सची किंमत जेव्हा मी 0 गृहीत धरली तेव्हा वायची किंमत काय आली 5. म्हणजे सोल्युशन काय झालं, 0,5. सोल्युशन काय आलं, 0,5. सेकंड कॅल्क्युलेशन करा. बघा आता काय करू, पुट एक्स इज इक्वल टू 5, एक्सची किंमत काय करू, 5 ठेवून बघू. बघा इक्वेशन काय आहे, एक्स प्लस वाय इज इक्वल टू आहे 5. 5 ही किंमत काय करायची आहे, एक्सच्या जागेवर ठेवायची आहे. म्हणजे काय येईल, 5 प्लस वाय इज इक्वल टू 5. हे 5 आपल्याला RHSला घेऊन जायचे आहेत. म्हणजे RHSला गेल्याच्या नंतर वाय इज इक्वल टू काय होईल, 5 मायनस 5, म्हणजे वाय इज इक्वल टू काय येईल, 0. बघा, जेव्हा एक्सची किंमत मी 5 गृहीत धरली तेव्हा वायची किंमत काय आली, 0. म्हणजे 0,5 हा मला दुसरा पॉईंट भेटला. बघा, एक्सची आणखीन एक किंमत घेऊन बघू. बघा, एक्स इज इक्वल टू ठेवतो मी 2. एक्स इज इक्वल टू काय ठेवलं मी, 2. इक्वेशन काय आहे, एक्स प्लस वाय इज इक्वल टू 5. आता हे तुम्हाला कळतं, इथे किंमत ठेवायची आहे 2 प्लस वाय इज इक्वल टू 5. हे 2 इकडे घेऊन जा, वाय इज इक्वल टू 5 मायनस 2, म्हणजे वाय इज इक्वल टू काय आलं, 3. म्हणजे एक्सची किंमत मी जेव्हा 2 घेतली तेव्हा वायची किंमत काय आली, 3. म्हणजे माझा पॉईंट काय भेटला, 2,3. मला 3 पॉईंट भेटले. बघा, सिमिलर वेमध्ये अशाच पद्धतीने आपल्याला सेकंड इक्वेशनसाठी सुद्धा कॅल्क्युलेशन्स करायची आहेत. आपल्याला काय करायचं आहे, फक्त पुट करायचं आहे. एक्सची किंमत घ्यायची, वायची किंमत काढायची. तर चला काढू. बघा, पहिले मी एक्स इज इक्वल टू काय करतो, 0 ठेवतो. एक्स इज इक्वल टू 0, एक्स इज इक्वल टू 0. इक्वेशन काय आहे, एक्स मायनस वाय इज इक्वल टू 3. तर किंमत इथे मी ठेवली 0. म्हणजे काय झालं, 0 मायनस वाय इज इक्वल टू 3. आता बघा, म्हणजे मायनस वाय इज इक्वल टू 3 असं आपण 2 वेळा केलेलं आहे. मायनसचं वाय आल्याच्या नंतर आपल्याला काय करायचं आहे, ते निगेटिव्ह साईन RHSला द्यायचं आहे. म्हणजे वाय इज इक्वल टू काय आलं, -3. म्हणजे एक्सची किंमत आपण जेव्हा 0 घेतली तेव्हा वायची किंमत काय आली, -3. म्हणजे आपला पॉईंट काय झाला, 0,-3. ठीक आहे. तर चला, एक्सची किंमत आपण आता एक्स इज इक्वल टू 3 घेऊ. ठीक आहे, एक्सची किंमत काय घेतली, 3 घेतली. तर बघा काय होईल, इक्वेशन काय आहे, एक्स मायनस वाय इज इक्वल टू आहे 3. एक्सची किंमत इथे ठेवा, 3 मायनस वाय इज इक्वल टू 3. हे 3 काय जातील, तिकडे जातील, म्हणजे ते निगेटिव्ह होतील. म्हणजे मायनस वाय इज इक्वल टू 3 मायनस 3
हे काय होईल 0, म्हणजे -y=0. आताच मी काय सांगितलं, 0 पॉझिटिव्हही नसतं निगेटिव्हही नसतं, म्हणजे 0 काय आहे, न्यूट्रल आहे, म्हणजे y काय आलं 0. मग जेव्हा x आपण 3 पुट केलं तेव्हा y ची किंमत काय आली 0, म्हणजे आपला पॉईंट काय झाला 3,0. ठीक आहे, आपला पॉईंट काय झाला 3,0. बघा परत काय करू, x=2 पुट करून बघू, x=2 ठेवून बघू, काय होईल इक्वेशन, x - y3, x - y3. मग आता 2 किंमत इथे ठेवा, 2 - y3, म्हणजे आता हे 2 तिकडे न्यायचे आहेत, -y3 - 2 -y3 - 2 आलं, 3 मधून -2 झाल्याच्या नंतर काय येईल 1, -y1. बघा आता पूर्ण इक्वेशनला काय करायचं आहे, निगेटिव्हने मल्टिप्लाय करायचं आहे, म्हणजे y काय येईल तुमचं -1. म्हणजे x ची किंमत जेव्हा तुम्ही 2 ठेवली तेव्हा y ची किंमत काय आली -1, म्हणजे पॉईंट काय भेटला तुम्हाला 2, -1. ठीक आहे, इथे आपले कॅल्क्युलेशन संपतात, म्हणजे आपला चार्ट काय झाला, पूर्ण झाला. हा पण चार्ट पूर्ण झाला आणि हा पण चार्ट पूर्ण झाला. आता या किमतींचा वापर करून आपल्याला काय करायचं आहे, ग्राफ काढायचा आहे. तर ग्राफ पेपर घ्या. ग्राफ पेपरवरती सुरुवातीला काय करा, हे पॉईंट दाखवा 0,5, 0,5 सॉरी, इथे पॉईंट उलटा लिहिला मी, इथे काय आहे 5,0. ठीक आहे, हा पॉईंट काय आहे 5,0. हे सगळे पॉईंट ग्राफवर दाखवा अशा पद्धतीने. ठीक आहे, रेषा जोडून घ्या, तुम्हाला एक रेषा भेटली, तिथे समीकरण लिहा, x + y काय आहे 5. आता दुसऱ्या पॉईंट्स आपल्याला दाखवायचे आणि दुसऱ्या इक्वेशनची लाईन काढून घ्यायची, त्यांचा पॉईंट ऑफ इंटरसेक्शन बघायचा आहे. काय येतो पॉईंट ऑफ इंटरसेक्शन, तर पॉईंट ऑफ इंटरसेक्शन आपल्याला 4,1. तेच तुमचं सोल्युशन आहे. शेवटी आपल्याला लाईन लिहायची आहे, सोल्युशन इज x, y = 4,1. ठीक आहे, अशा पद्धतीने ग्राफ तुम्ही काढून घ्या. इथेच हा प्रॉब्लेम संपतो. तर चला अजून समजण्यासाठी आपण पुढचा प्रॉब्लेम घेऊ आणि अशाच पद्धतीने ग्राफ काढून बघू. बघा तिसऱ्या नंबरच्या क्वेश्चनमध्ये आपल्याला इक्वेशन दिलेलं आहे x + y = 0. तर x + y = 0 लिहून घ्या, खाली असा चार्ट काढा. आता काय करायचं आहे, xच्या किमती आपल्याला मनाने घ्यायच्या आहेत, yच्या किमती ॲटोमॅटिकली येतील. ठीक आहे, तर सुरुवातीला काय करू आपण, लेट x = 0, x ची किंमत 0 घ्या. मग काय आहे इक्वेशन, x + y = 0 आहे, ही किंमत इथे ठेवली म्हणजे काय होईल 0 + y = 0, म्हणजे y = 0 आलं. 0 जेव्हा x 0 आहे तेव्हा y पण काय आलेला आहे 0च आलेला आहे, म्हणजे आपला पॉईंट काय आला 0,0. बघा आता काय घेऊ आपण, x = 2 घेऊ. बघा x = 2 इथे ठेवलं, x = 2. x = 2 घेतल्याच्या नंतर इक्वेशन काय आहे, x + y = 2. इथे काय ठेवणार, x ची किंमत ठेवणार. x ची किंमत काय घेतलेली आहे आपण 2 घेतलेली आहे. 2 + y = 0. तर हे 2 काय होतील, तिकडे जातील, म्हणजे RHSला जातील, आणि हे पॉझिटिव्हचे 2 काय होतील, निगेटिव्हचे 2 होतील. म्हणजे x जेव्हा 2 आहे, y काय आहे -2 आहे, म्हणजे आपला पॉईंट काय भेटला 2, -2. आता काय करू, x = -2 घेऊ. बघा पहिलं घेतलं 0, नंतर घेतलं 2, आता काय घेऊ -2. इक्वेशन काय आहे, x + y = 0, x + y = 0. x ची किंमत इथे ठेवून द्या, -2 + y काय आहे 0. हे निगेटिव्हचे 2 तिकडे जाऊन काय होतील पॉझिटिव्ह, म्हणजे y काय येईल +2. पॉझिटिव्ह साईन द्यायची गरज नाही आहे, म्हणजे x जेव्हा -2 घेतला तेव्हा y ची किंमत काय आली 2. इथे काय आला मग पॉईंट -2,2. बघा एक चार्ट कंप्लीट झाला, तसंच आपल्याला दुसरा चार्ट पण कंप्लीट करायचा आहे. बघा या कॅल्क्युलेशनसाठी सुरुवातीला आपण घेऊ x = 2. बघा काय घेतलं पहिलं, x = 2.
आता ही किंमत पुट इन गिवन इक्वेशन काय आहे 2x मायनस वाय इज इक्वल टू 9. x इज इक्वल टू ही किंमत 2x मायनस वाय इज इक्वल टू 9 इथे ठेवा. म्हणजे काय होईल 2 इंटू 2 मायनस वाय इज इक्वल टू 9. 2 इंटू 2 म्हणजे काय आलं 4 मायनस वाय इज इक्वल टू 9. हे 4 काय जातील तिकडे जातील म्हणजे मायनस वाय इज इक्वल टू 9 मायनस 4 म्हणजे किती उरले 5 मायनस वाय इज इक्वल टू काय आलं 5. पण आता आपल्याला काय करायचं आहे हे साईन चेंज करून घ्यायचं आहे. म्हणजे हे वाय जर पॉझिटिव्ह झालं तर हे काय होईल निगेटिव्ह. म्हणजे एक्सची किंमत 2 असताना वाय काय आलं आपलं -5. म्हणजे हा पॉईंट काय भेटला 2, -5. बघा लक्षात येईल हळूहळू. आणि वाटल्यास मी जे पॉईंट घेतलेले आहेत त्यापेक्षा वेगळे पॉईंट घेऊन पण तुम्ही बघा रेषा एकच येणार आहे आणि सोल्युशन आपलं एकच येणार आहे. बघा आता काय करतो मी x इज इक्वल टू घेऊ 4. ठीक आहे x इज इक्वल टू काय घेतो मी 4 घेतो. काय होईल इक्वेशन 2x मायनस वाय इज इक्वल टू 9 आहे. तर या एक्सच्या जागेवर काय येणार आहे मल्टिप्लिकेशनमध्ये 4. 2 इंटू 4 म्हणजे काय 8 मायनस वाय इज इक्वल टू 9. हे 8 काय जाणार आहेत इकडे जाणार आहेत. म्हणजे मायनस वाय इज इक्वल टू 9 मायनस 8 म्हणजे मायनस वाय इज इक्वल टू काय आलं 1. आता परत तेच इथं जसं केलं होतं वायला निगेटिव्हने मल्टिप्लाय करा आणि ह्याला सुद्धा निगेटिव्हने मल्टिप्लाय करा म्हणजे पॉझिटिव्ह वाय इज इक्वल टू -1. म्हणजे बघा किंमत काय आली जेव्हा x इज इक्वल टू तुम्ही 4 घेतलं तेव्हा वायची किंमत काय आली -1. म्हणजे पॉईंट काय झाला 4, -1. हा नवीन पॉईंट भेटला. आणखीन एक पॉईंट घेऊन बघू. समजा x इज इक्वल टू काय घेऊ आता 5 घेऊ. x इज इक्वल टू 5 घेतलं. बघा तिसरं काय पुट करतोय मी x इज इक्वल टू 5. एक्सची किंमत आपण घेतली 5. आता ही किंमत आपल्याला दिलेल्या इक्वेशनमध्ये ठेवायची आहे. इक्वेशन काय आहे 2x मायनस वाय इज इक्वल टू 9. आता या एक्सच्या जागेवर काय येणार आहे 5 येणार आहे. एक्सच्या जागेवर काय आलं 5 मल्टिप्लिकेशनमध्ये 5 इंटू 2 काय झालं 10 मायनस वाय इज इक्वल टू 9. आता हे 10 काय होतील पलीकडे जातील आणि ते काय होतील निगेटिव्ह होतील. म्हणजे मायनस वाय इज इक्वल टू 9 मायनस 10. आता काय झालं मायनस वाय इज इक्वल टू 9 मायनस 10 म्हणजे निगेटिव्हचा 1. निगेटिव्ह गेट्स कॅन्सल्ड म्हणजे ते काय झालं पॉझिटिव्ह म्हणजे वाय इज इक्वल टू 1. म्हणजे बघा इथे x जेव्हा 5 आहे तेव्हा वाय काय आलं 1 म्हणजे आपला पॉईंट काय झाला 5, 1. बघा पहिल्या आणि दुसऱ्या इक्वेशनसाठी आपल्याला 3 पॉईंट मिळाले. आता काय राहिलं ग्राफ काढायचा. तर ग्राफ घ्या. ठीक आहे या ग्राफवर आपल्याला हे काय करायचे 3 पॉईंट दाखवायचे आहेत. बघा अशा पद्धतीने पॉईंट दाखवले. पॉईंट दाखवल्याच्या नंतर आपल्याला काय करायची लाईन काढून घ्यायची आणि त्या लाईनवरती काय करायचं हे इक्वेशन लिहायचं आहे. म्हणजे समीकरण कुठल्या समीकरणाची ती लाईन आहे ते दाखवण्यासाठी अशा पद्धतीने. आणि त्याच ग्राफवर आपल्याला दुसऱ्या इक्वेशनचे सुद्धा लाईन पॉईंट दाखवायचे आहेत आणि ग्राफ काढायचा आहे. बघा अशा पद्धतीने आपण ग्राफ काढून घेतले. आता आपल्याला ग्राफवरती काय दिसते या 2 लाईन्स 3, -3 या पॉईंटमध्ये छेदतात एकमेकांना छेदतात. तोच पॉईंट ऑफ इंटरसेक्शन आपला काय आहे सोल्युशन आहे. आणि शेवटी आपल्याला लाईन लिहायची आहे की सोल्युशन इज x, y इज इक्वल टू 3, -3. बघा इथेच हा आपला प्रॉब्लेम संपतो. बघा 3 प्रॉब्लेम्स एकदम चांगल्या पद्धतीने एक्सप्लेन केलेले आहेत. पुढचे प्रॉब्लेम्स करून बघा आणि जेवढे प्रॉब्लेम्स इथे सॉल्व्ह केलेले आहेत ते तुम्ही लिहून घ्या. तशा पद्धतीने ग्राफ काढून घ्या. मी जे पॉईंट घेतले असतील त्यापेक्षा वेगळे पॉईंट घेऊन ग्राफ काढण्याचा प्रयत्न करा. बघा माझं आलेलं सोल्युशन आणि तुम्ही पॉईंट जरी वेगळे घेतले तरी आपलं सोल्युशन काय येणार आहे एकच येणार आहे. त्यामुळे तुम्ही ट्राय करून बघा आणि यापुढचे 3 प्रॉब्लेम करून बघा. ते आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये कव्हर करणार आहोत. मी इथेच थांबतो. नेक्स्ट व्हिडिओमध्ये भेटू. थँक्यू.